नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. रम्या आता विजयशी गोड गोड बोलत असते. विजय सुद्धा तिच्याशी चांगलंच बोलत असतो. तर आता तिकडून गुरुजी आणि वसू आत्या येतात. तर रम्या त्यांना पाहून विजयला म्हणत असते की विजय, अरे फोन ठेव, गुरुजी आलेले आहेत. आता फोन ठेवून रम्या आता गुरुजींच्या जवळ येते. तर आता गुरुजी म्हणत असतात की मुलगा चांगला आहे, उत्तम मुलगा आहे. रम्याला राग येतो, मात्र वसू आत्या म्हणत असतात की हो असणारच, कारण तो होणारा माझा जावई आहे, त्यामुळे तो तर चांगला असणारच. तर आता रम्याला राग येतो आणि रम्या म्हणत असते की आई, अगं तुझं काय चाललेलं आहे? तर तेवढ्यात गुरुजी रम्याला विचारतात की रम्या, मी जे महाभारत दिलेलं आहे ते तू वाचते ना? तर रम्या म्हणत असते की नाही हो गुरुजी, खरंच मला खूप कंटाळा येतो ते वाचायला. पण तुम्ही का विचारताय सारखं सारखं? त्यात काही क्लू वगैरे आहे का? म्हणजे पुढे काय होणार आहे ते सगळं काही लिहिलंय का? सांगा ना, नक्की काय आहे महाभारतात? मग गुरुजी म्हणत असतात की महाभारतात तर सगळंच आहे. कृष्ण आहे, त्याची जन्मदाती आई देवकी आहे, त्याचबरोबर त्याला वाढवणारी यशोदा आहे, कौरव आहेत, पांडव आहेत, कृष्णाचा सारथी बनून राहिलेला अर्जुन सुद्धा आहे. तर आता हे गुरुजी सांगत असतात. तेवढ्यात वसू आत्या म्हणत असते की गुरुजी, मी काय म्हणते हे सगळं जरा बाजूला राहू दे, मला फक्त एवढं सांगा, रम्याचं विजयशी लग्न होईल का? आता ज्यावेळेस वसू आत्या असं म्हणते त्यावेळेस रम्याला राग येतो आणि रम्या म्हणत असते की आई, अगं काय बोलते, तुला काही कळतं का नाही? गुरुजी, तुम्ही ते काही नका सांगू, तुम्ही फक्त एवढं सांगा की माझं पार्थशी लग्न होईल ना? तर लगेच गुरुजी आता रम्याकडे बघून हसतात. त्यांना थोडंसं आश्चर्य सुद्धा वाटतं की रम्या असं कसं काय म्हणू शकते. तर आता गुरुजी म्हणत असतात की तथास्तु. आता गुरुजींनी तथास्तु म्हटल्यावरती रम्याला खूपच आनंद होतो. पण तेवढ्यातच तिला समजतं की नक्की गुरुजी असं का बोलत आहेत. मग ती म्हणत असते की एक मिनिट, तुम्ही नक्की कोणाला तथास्तु म्हणाला, आईला की मला? तर गुरुजी हसायला लागतात. त्यावेळेस इकडे रम्या म्हणत असते की गुरुजी, नक्की तुमचं काय चाललंय? काव्याच्या हातामध्ये बाळ सुद्धा दिसतंय तुम्हाला, आणि दुसरीकडे माझं आणि पार्थचं लग्न सुद्धा होणार आहे, असं कसं शक्य आहे? मग गुरुजी म्हणतात की उशीर होतोय, मी आता येतो. असं म्हणून गुरुजी आता त्यांना काहीच न सांगता तिथून निघून जातात आणि जाता जाता म्हणतात की ते सत्य ना लवकरच तुमच्या समोर येईल, तुम्ही काळजी करू नका. तर आता गुरुजी गेल्यानंतर वसू आत्या म्हणत असते की खरंच मला ना काहीच कळत नाहीये, गुरुजी हे काय बडबडत गेले, काहीच कळत नाहीये. सगळ्या गोष्टींवरती मला डाऊट येतोय की नक्की आता दोन्ही गोष्टी कशा होतील? आता रम्याच्या हातात पण बाळ दिसणार आणि पार्थचं आणि तुझं लग्न सुद्धा होणार, हे कसं शक्य आहे? तर रम्या चिडून म्हणते की मला काय माहिती? तर वसू आत्या म्हणते की जाऊ दे, गुरुजी काय म्हणाले, विजय चांगला मुलगा आहे, त्याच्यामध्येच मी समाधानी आहे. वसू आत्या आता मानायला तयार आहेत की रम्या आणि विजयचं लग्न व्हायला पाहिजे, पण मग रम्या मात्र काहीच ऐकायला तयार नाहीये. तर इकडे आता रम्यावरून पार्थच्या रूम मध्ये आलेली असते. पार्थ त्याचं काम करत सोप्यावरती बसलेला असतो. मग रम्या पार्थला म्हणत असते की काव्या झाली का तयार? तर लगेच तिकडून काव्या येते आणि म्हणत असते की रेडी, मी आता ही काव्या देशमुख रेडी झालेली आहे, चला आता. तर पार्थ म्हणत असतो काय, कुठे चाललाय, मला विचारलं नाही, काही नाही, असं कसं तुम्ही चाललाय कुठे? तर आता काव्या म्हणत असते की बाहेर चाललोय. मग पार्थ म्हणत असतो की हो बाहेर चाललाय, पण कुठे चाललाय नक्की? तर काव्या म्हणत असते की तुम्हाला का सांगू देशमुख, सगळं काही तुम्हाला सांगायलाच पाहिजे का? तर पार्थ सुद्धा चिडतो आणि रागाने म्हणत असतो की साधा सरळ प्रश्न विचारला होता, त्याचं साध्या सरळ रूपाने उत्तर द्यायचं असतं. मग काव्या चिडते आणि म्हणत असते की साधं सरळ आपल्या नात्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाहीये, कळलं का पार्थ देशमुख? ना तुम्ही साधं राहिलाय ना मी साधी राहिलेली आहे. तर आता रम्या मात्र या सगळ्याची मज्जा घेत असते. तिला खूप आनंद होत असतो काव्याने पार्थचं असं भांडण पाहून. मग काव्या म्हणत असते की मला ना तुमच्या प्रश्नांचा कंटाळा आलाय, मला अजिबात तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये, तुम्हाला उत्तर द्यायची सुद्धा मला गरज वाटत नाहीये. मग रम्या नाटक करत म्हणत असते की काव्या जाऊ दे ना, कशाला वाद घालते उगाचच? आणि आता ती मुद्दाम पार्थला म्हणत असते की पार्थ, अरे आम्ही इकडे नवीन मॉल झालाय ना, तिथे चाललेलो आहे दोघी शॉपिंग करण्यासाठी. मग पार्थ मुद्दाम तिच्या समोर म्हणत असतो की याला म्हणतात साध्या प्रश्नाचे सरळ उत्तर, आणि तुम्हाला हे देताच येत नाही हो. त्यावेळेस काव्या म्हणत असते की हो झालं का, तुमचं सुरू झालं? मग पार्थ म्हणत असतो की बरं चला, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो, काय आहे ना चालून चालून तुम्ही थकाल शॉपिंग करून, मग तुमच्या शॉपिंगच्या बॅग उचलायला लागतील ना कोणीतरी, मग मी येतो. तर काव्या लगेच म्हणत असते कशासाठी, सगळं काही मला कळतंय, तुम्हाला काय यायचंय माझ्या मागे, मी नक्की कुठे जाते, तुम्हाला सगळं ह्या बाळासाठी
माझ्यासाठीच तुम्ही करत आहात. तुम्हाला अजिबातच माझी काळजी नाहीये. मला सगळं काही कळतंय आणि तुम्ही अजिबात आमच्याबरोबर यायचं नाही. तुम्हाला दिसत आहे ना, आम्ही आणि रम्याने प्लॅन केलेला आहे. आम्ही दोघी जाणार आहे. तुमचं काय हो मध्ये मध्ये तिकडं अजिबात यायचं नाही. तर पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही जावा, पण एक काम करा, तुम्ही त्या मॉलमध्ये जाचाल तर तिकडे भरपूर गर्दी असेल, त्यावेळेस जरा सावकाश राहा. आता पार्थचा खूपच राग येतो. तर आता रम्या मात्र मनामध्ये खुश होत असते आणि म्हणत असते की वा वा वा, यांचा आता चांगलंच पेटलेलं आहे. आता जेव्हा आता अवशोन करून आम्ही येईल ना, तेव्हा पार्थला कळेल आणि मग त्यांचं पुढचं भांडणं घरात नाही तर कोर्टामध्ये जाईल. आता काव्य आता चिडून म्हणत असते की चल चलतीयस ना, काय आता इथेच बसलेली आहे, रम्याला ती म्हणत असते. तर रम्या आता पुढे जाते, मग काव्या पाठीमागून जाते आणि मग असं पार्थला असं डन करते आणि दोघेही आता छान स्माइल करत असतात, एकमेकांना किस देत असतात. तर त्या दोघीही आता चाललेले असतात. रम्याला माहिती आहे काव्याला आता अबॉर्शन करायला घेऊन जायचं आहे, पण काव्य आता रम्याला चांगला धडा शिकवून घरी आणणार आहे. पार्थ सुद्धा आता इकडे म्हणत असतो की यस, आता काव्या बरोबर वागत आहे. त्या रम्याचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्या व्यवस्थित प्लॅन करत आहेत. तर आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.